असे म्हणतात की पिरियड्समध्ये आपण देवळात नाही जायचं. तर बरोबर. मला माहित नाही कशाला, पण कधी पण मला आठवण राहत नव्हती आणि आम्ही साईबाबाच्या देव असायचं. कधी एक दोनदा पण तशी गेली पण आणि मला मग समजलं की अरे मी आता काय होणार. आता मी वाट बघत होती. तर खरं सांगू तर मी देवाला जास्त मानतच नव्हतं. गणपती आहे, हे आहे, सण साजरे आहे, ते नॉर्मल जसे करतात तसं मी पण करायचे. मला वाटायचं की दिस इज ओनली सोसायटीला एकत्र आणायला, बरोबर. नातेवाईक भेटणार. हे मंत्र किती काम करतात आणि खरोखर मंत्रांमध्ये तितकी पॉवर असते का? गुरुजी पण म्हणतात की जो आत्मा होता आयुर्वेदचा तो मंत्र होता. रामचा नाम काय करतो, आपले जे कर्म जे असतात ते नाश करतो, अग्नितत्व आहे. तर त्यांचा मेन उद्देश काय होता की आपले कर्म म्हणजे इच्छा मारून टाकणे व इच्छा कट करणे. जर वेस्ट साइड मध्ये प्रॉब्लेम असेल तर आपल्या आईला प्रॉब्लेम होतो, घुटण्याचा प्रॉब्लेम येणार आणि कसला. आपण इथे मेडिसिन देत राहतो आणि ते प्रॉब्लेम्स काय सॉल्व्ह होत. आता करोना झाला आपल्याला सगळ्यांना. करोना सगळ्यांना सेम झाला का? नाही. सेम परिवारमध्ये असताना पण थोड्यांना जास्त झाला, कमी झाला. जेव्हा आपण बर्थ घेतो तेव्हा आपल्याला ठराविक श्वास दिलेले असतात देवाने. तर त्या श्वासावर आपण कंट्रोल केलं, नियंत्रण केली तर आपला तो प्राण टिकून राहतो. तर पैसे कमवायचं नव्हतं पहिलीपासून. म्हणजे मला हे होतं की रुग्ण आपले दुःख घेऊन येतात आपल्याकडे, आजार घेऊन येतात आणि मग पुन्हा त्यांच्याकडून पैसे का घ्यायचे असं मला वाटायचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट वेगळा आहे आणि मी असं का म्हणतोय तर आपल्या पॉडकास्टमध्ये जे गेस्ट आलेत ना ते एक डॉक्टर आहेत. डॉक्टर नम्रता रेडकर मॅम. आणि त्यांचा खूप डीप अभ्यास आहे डॉक्टरीमध्ये तर आहेच. त्यांनी बऱ्याच लोकांना डॉक्टरी थ्रू पण बरं केलं आहे. पण काय होतं ना, एक वेळ येते जेव्हा डॉक्टर पण एंडला म्हणतात देवावर विश्वास ठेवा. सो असं का म्हणतात आणि ॲक्च्युअल त्याच्यानंतरची प्रोसेस काय असते ते एक डॉक्टरच चांगलं सांगू शकतात. की ज्या गोष्टी डॉक्टरीमधनं बरे नाही होत त्याला आध्यात्मिकची जोड दिल्यानंतर, एनर्जीची जोड दिल्यानंतर ही काम कशी करते त्याच्यावर तुम्हाला आज ह्या पॉडकास्टमध्ये खूप डीपली समजणार आहे. म्हणजे असे वेगवेगळे एक्सपिरियन्स तुम्हाला समजणार आहेत जे आजपर्यंत तुम्ही मे बी कुठल्या पॉडकास्टमध्ये ऐकले नसणार किंवा तुम्ही असा एक्सपिरियन्स विचार पण नसणार केला की ह्या गोष्टी पण आध्यात्मिक मदतीने बऱ्या होतात. आपले जे गेस्ट आहेत त्यांचा ना 15 वर्षांचा ह्या साधनेवरती म्हणा चांगला अभ्यास आहे आणि ते ऑरा एनर्जी बॉडीवरती 15 वर्षांची त्यांची एक प्रॉपर रिसर्च आणि PhD मेन म्हणजे त्यांनी त्याच्यावरती केले, तर त्यांचा चांगला अभ्यास आहे. सो पॉडकास्टमध्ये खूप तुम्हाला इंटरेस्टिंग पॉईंट्स पण दिसणार आहेत ज्याच्यानी तुमची लाईफ चेंज होईल 100%. सो तुम्ही हा पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक त्या लोकांना हा पॉडकास्ट शेअर करा ज्या लोकांना ह्याची खरंच गरज आहे. साधना म्हणजे काय असते, साधनेमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला शिकल्या पाहिजेत, एनर्जी ही कशी काम करते, एनर्जीनी आपल्या लाईफमध्ये चेंजेस कसे येतात, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये आजच्या पॉडकास्टमध्ये समजेल. नमस्कार मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि मॅम मी खूप एक्सायटेड आहे कारण जसं तुम्ही म्हणालात तुमचा बॅकग्राऊंड डॉक्टरचा असल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींवरती आधी जसं तितका विश्वास नव्हता, पण नंतर जाऊन तुम्हाला डीपली कळलं की किती ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्या आपल्या पॉडकास्ट माध्यमातून आपण नेहमी स्पिरिच्युअलिटी पण किती महत्त्वाची आपल्या लाईफमध्ये ते सांगत असतो. सो मला वाटते तुमच्यापेक्षा अजून कोण तितका परफेक्ट आपल्या पॉडकास्टमध्ये गेस्ट नसू शकणार जो त्या गोष्टीला पटवून सांगेल की नाही ह्या गोष्टी ह्याच्याशिवाय पॉसिबलच नाही आहेत. सो मॅम बऱ्याच गोष्टी डिस्कस करू आपण. बऱ्याच गोष्टींवरती आपण डिस्कशन करणार पण आहोत. पण सुरुवात ह्याची ना मला तुमच्या सुरुवातीपासून करायचे की ह्याची सुरुवात कशी झाली आध्यात्मिक. आता तुम्ही जोड दिली आहे सायन्सला, पण तुम्ही आधीपासून आध्यात्मिक होतात का आणि तुमची लाईफ सुरुवातीपासून कशी होती ही जरा आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. सगळ्यात आधी म्हणजे जे तुमच्या समोर उभं आहे आता ते मी नाही आहे, ती माझी गुरुची कलाकृती आहे जी तुमच्या समोर आहे. पण पॉडकास्टच्या सुरुवातीला आपण गुरुवंदना करू आणि मग पॉडकास्टला स्टार्ट करू. येस. गुरुर्ब्रह्मा
गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः. नमः शिवाय. नमः शिवाय. खूप एनर्जी आहे मॅम तुमच्या बोलण्यामध्येच, फील होते ती. प्लीज मॅम तुम्ही स्टार्ट करा. जसं सगळेच आम्ही वाढतो त्याच मॉडर्न सोसायटीमध्ये मी पण वाढली गेली. आणि कल्चर, मी गोव्यात माझा बर्थ झाला, पण गोवा महाराष्ट्राजवळच आहे. तर महाराष्ट्राचं जसं कल्चर आहे तसं गोव्याचं पण स्टार्टिंगपासून आम्हाला संध्यावंदन करा, देवाला प्रार्थना करा, आणि मग कुठल्या तरी ते जे गुरुला मानतात आपले पॅरेंट्स वडील वगैरे ते आपल्याला आपाप तिथे घेऊन जातात, मंदिरात घेऊन जातात. माझ्या मनात रोजच विद्रोह असायचा. ह्या मला माहित नाही का, पण मी विद्रोह कशाला आपण कोणाला न ओळखणाऱ्या व्यक्तीला आपण मानायचं, कशासाठी त्याच्याकडे नतमस्तक व्हायचं का म्हणून. आणि खूपसे असे थिंग्स आले की आता असे म्हणतात की पिरियड्समध्ये आपण देवळात नाही जायचं. तर मला माहीत नाही कशाला, पण कधी पण मला आठवण राहत नव्हती. आणि आम्ही साईबाबाच्या देव असायचं, तर कधी एक दोनदा पण तशी गेली पण. आणि मला मग समजलं की अरे मी आता काय होणार. आता मी वाट बघत होती की काय वाईट होणार आहे का माझ्या लाईफमध्ये. ते केल्यानंतर मग काय होतं ते मला, मी पर्पसली नाही केलं होतं ते, पण ते घडलं माझ्याकडून. पण तरी सुद्धा घरचे लोक म्हणायचे की नाही जायचं देवळात त्या अवस्थेमध्ये. तर मग मला हे म्हणजे मी हे रिअलाइज, म्हणजे मला मग बघायचं होतं की काय होतंय, काय वाईट होणार आहे माझ्या आयुष्यात. पण ते काही झालं नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हा मी थोडी मोठी झाली आणि मग बाबांनी मला त्यांच्या गुरु जे दत्त संप्रदायाचे होते, गुळवणी महाराज चे शिष्य होते ते, तर त्यांच्याकडे नेलं आणि आम्हाला पाया पड, हे कर ते कर. तर मग मला तेव्हा पण वाटायचं की कशाला आपण नतमस्तक व्हायचं, आपण त्यांना ओळखत नाही, माहीत नाही, कोणीतरी सांगतोय, पापा सांगतायत म्हणून करायचं का करायचं आपण. जसे आता नॉर्मल जी यंगस्टर्स आहेत त्यांचे पण विचार ते सेम असतात. तर त्याच्यानंतर हे 12वी पर्यंत असं म्हणजे माझ्या मनात विचार येतच होते. आणि पण त्यांनी मला मंत्र दिला आणि मी तो मंत्र जपायला लागले नकळत. आणि त्याच्यानंतर मी थोडासा डीपमध्ये जायला लागले. अच्छा. त्याच्यानंतर माझा मेडिकलमध्ये प्रवास सुरू झाला, ॲडमिशन वगैरे झालं. आणि तुम्हाला खरं सांगू तर मी देवाला जास्त मानतच नव्हती. आता गणपती आहे, हे आहे, सण साजरे आहे, ते नॉर्मल जसे करतात तसं मी पण करायचे. मला वाटायचं की दिस इज ओनली सोसायटीला एकत्र आणायला, नातेवाईक भेटणार आणि एक आनंदाची गोष्ट असते, एवढंच त्याचं महत्त्व आहे. त्याच्या पलीकडे अजून काय नसतं. तर ते करायचो, पण त्याच्यात माझा जास्त इंटरेस्ट पण नव्हता. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी मेडिकलमध्ये ॲडमिशन घेतलं आणि मला ह्युमन बॉडी समजायला लागली. फर्स्ट इयरमध्ये आम्हाला डिसेक्शन असतं. त्या डिसेक्शन करताना जेव्हा आपल्यासमोर ती ओपन बॉडी असते आणि ते बॉडी आपल्याला फुल पॅक्ड पीस आहोत आम्ही आता, म्हणजे आम्हाला माहीतच नसतं काय. जेव्हा डिसेक्शन झालं आणि तेव्हा याच्यात ते सगळं ऑर्गन्स, ते सगळं हे बघितलं आणि मग मला विचार आला की असं एवढं कसं केलं. आता कोणी केलं ते मी नाही केलं, ते देवानीच केलं. बरोबर आहे. तर एवढं पॅक्ड आहे ना की ऑटॉप्सी जेव्हा होते की कोणाची म्हणजे मेलेल्या माणसाची, तेव्हा जे ऑटॉप्सी करतात ते पुन्हा तसं पॅक करू शकत नाही. कितीही त्यांनी प्रयास केला तर ते पुन्हा तसं पॅक करू शकत नाही.
म्हणजे एवढं ॲडजस्ट सगळे खाचे कुठे पाहिजे, हार्टला कसं पाहिजे, लंग्सला कसं पाहिजे, इंटेस्टाईन किती स्पेस कोणाला हवे. मोठी स्मॉल इंटेस्टाईन मोठी हा. केली आहे, मोठी जी आतडी आहे ती छोटी Yes, केली आहे yes. आणि म्हणजे एक एक ते कसे आपले फंक्शनिंग करतात. त्याच्यानंतर मला मग MD करायचं झालं. म्हणजे Okay. काय झालं की MD माझं हे होतं की मला प्रॅक्टिसनी म्हणजे मला पैसे कमवायचं नव्हतं पहिलीपासनं. म्हणजे मला हे होतं की रुग्ण आपले दुःख घेऊन येतात आपल्याकडे, आजार घेऊन येतात आणि मग पुन्हा त्यांच्याकडून पैसे का घ्यायचे असं मला वाटायचं. म्हणून मी MD केली. कारण माझं होतं की MDनी मला सॅलरी भेटणार ओके. आणि मी रुग्णाचा फ्री तपास ओके, करणार. तसा असा विचार माझा होता विचार तुमचा. होता हां. तेव्हा. म्हणून मी MDची तयारी केली आणि MD मला केरळमध्ये भेटली आणि आयुर्वेदमध्ये केरळ श्रेष्ठ आहे, चांगलं आहे. तर तिथे मी शिकत असताना मला ते पण ते मला व्हायचं असं गायनेक नाहीतर असं सर्जरीमध्ये. हां. पण देवाचं दुसरंच काहीतरी विचार त्यांचे विचार वेगळे होते. होते. हां. तर त्यांनी मला फिजिओलॉजी म्हणजे बॉडीची क्रिया शरीर ओके. ज्याला आम्ही म्हणतो, बॉडीची क्रिया कशी चालते त्याच्यातच MD माझी झाली. हं. आणि ती MD करताना मला असं वाटलं की एवढं सूक्ष्म विचार करून देवानी आपली बॉडी तयार केली आहे. हार्ट म्हणा तुम्ही, त्याची फंक्शनिंग कसं असतं, ब्रेथ म्हणा. आता ब्रीथिंग प्रोसेस 18 मिनिमम 12 to 18 ह्या रेंजमध्ये असतं. हे रेंज कोणी डिसाईड केली आहे. हार्ट 72 to 75 रेंजमध्ये. त्याच्यापेक्षा जास्त झालं तर टेकिकार्डिया, त्याच्यापेक्षा कमी झालं तर ब्रेडिकार्डिया, दोन्ही प्रॉब्लेम. ओके. ती रेंज कोणी मेंटेन आणि ती रेंज मेंटेन करायला पण त्याने आतमध्ये नोट्स टाकले आहेत देवानी. तर हे एवढं म्हणजे ते किती सायंटिफिक असणार. बरोबर. आपण आता विचार करतो Yes. आम्ही कम्प्युटर्स डेव्हलप केले, इंटरनेट हां. आणि 5G अजून येस, होत आहे. येस. हां. आणि ह्या दृष्टीने हे बघितलं तर हे अजून आपण करूच शकलो Yes. नाही. कम्प्युटरमध्ये काही प्रॉब्लेम बरोबर. असला तर आपण तो टाकून देतो. पण ह्युमन शरीरला एवढी रचनात्मक आणि क्रियात्मक स्ट्रक्चर हं. देणं हे म्हणजे खूप ह्याची बरोबर ब्रेन आहे. पॉवर किती असणार आहे. Correct. मग जे ब्रेन म्हणू शकत नाही पण त्यांची शक्ती किती असणार आहे. मग मला असा विचार यायला लागला की खरेच मग आपल्याला आता कुठेतरी येस, कारण थांबून हे इथं विचार करावा लागला. दिसतंय तितकं नाहीये. हो, त्याच्या पलीकडे आहे. आता मी मग माझी MD झाली. त्याच्यानंतर मग बसले प्रॅक्टिसला. आता प्रॅक्टिसला जेव्हा बसले तेव्हा मला असं वाटायला लागले की खूपसे असे आजार आहेत जे आपण ट्रीट नाही करू शकत. आयुर्वेद, ॲलोपॅथीमध्ये पण असे खूप होतात. इडिओपॅथिक रिझन्स. इडिओपॅथिक म्हणजे काय? म्हणजे त्या रिझनचं म्हणजे का झालाय तो डिझीज याचं आपण कारणच सांगू शकत नाही. ओके. आता कारणच नाहीये तर मग ते Cure कसं? क्युअर कसं बरोबर. करणार त्याला? ते म्हणतात की माहित नाही एक आजार का आलाय तुमच्या अच्छा. शरीरमध्ये. मग आता कसं ट्रीट करायचं? मग मला वाटलं की प्रॉब्लेम आहे, जर डिझीज आहे आणि आता तोपर्यंत माझा देवावर विश्वास झाला, पटला ओके. होता हां, मला की हां. हा बाबा आहे, मोठी आहे. शक्ती आहे. त्याशिवाय हे आणि पॉसिबल नाही. त्याशिवाय हे सगळं पॉसिबल आणि माणूसच नाही. त्याच्यानंतर मग तुम्ही एवढे स्पीशीज घ्या आणि एव्हरी स्पीशीजला वेगळे आहे फंक्शनिंग. आता Yes. गाईला घ्या तर त्याला 4 स्टमक असतात, मग त्याची रचना वेगळी आहे. तर हं. त्यांनी फक्त ह्युमन बॉडी नाही केली आहे, त्यांनी वेगवेगळे स्पीशीज त्याला डिफरंट. अर्थवर्म घ्या तर त्याच्यात मेल फिमेल नाही, बायसेक्शुअल आहे तो. मग त्याची कशी रिप्रोडक्टिव्हिटी असणार? बरोबर. एवढं व्हरायटी म्हणते त्यांनी असं बरोबर. केलंय. तर आपल्याला मला तर सहजच प्रश्न होता की त्यांनी केलं तरी कसं हे सगळं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मी प्रॅक्टिसला बसले आणि मग लोक यायला लागली. नाही पण मला माहीत पण होतं की मेडिकल सायन्स पूर्ण नाही आहे. आम्ही कुठेतरी मिस करतोय काहीतरी. आणि त्याच्यानंतर मी शोधाशोध सुरू केली की काय करू शकतो. जर प्रॉब्लेम आहे त्याचं उत्तर असणार, नक्कीच असणार. बरोबर. तर ह्याचं उत्तर कुठे सापडेल मला? आणि जेव्हा मी उत्तर शोधायला गेली तेव्हा मला समजलं की जे स्पिरिच्युअलिटी आहे त्याला आपण अध्यात्म म्हणतो, ते पण एक सायन्सच आहे आणि त्याच्यात आपल्याला आन्सर भेटू शकतो. आता करोना झाला आपल्याला सगळ्यांना. येस. करोना सगळ्यांना सेम झाला का? नाही. सेम परिवारमध्ये असताना पण थोड्यांना जास्त झाला, कमी झाला. कोण नाहीच का राहिला. मग तसं? जर करोना व्हायरस आहे आणि एवढा स्ट्रॉंग आहे तर तो सगळ्यांना कशाला तेवढाच इफेक्ट नाही केलं. करेक्ट.
आपण म्हणतो आपली जी क्षमता असते, बॉडी क्षमता असते, इम्युन सिस्टम आहे. तर इम्युन सिस्टम मेजर केली मेडिकली तर ती मेजरमेंट्स असतात. येस ती सगळ्यांची नॉर्मल असणार त्याच मेजरमेंट्समध्ये. तर आपलं कशाला ह्याचं रिॲक्शन वर खाली डिफरंट आहे प्रत्येकाचं, प्रत्येक माणसाचं. करेक्ट. तो ह्याच्यामुळे मला वाटलं की कुठेतरी आपल्याला अजून स्पिरिच्युॲलिटीला डीक करावं लागेल, अजून बरोबर. आपण नाही. आणि मग मी PhDचा टॉपिक माझा आयुर्वेद असून सुद्धा मी चक्रा म्हणजे चक्रा आणि हा. आपल्या बॉडीची सूक्ष्म शरीरे काय आहेत ह्याच्यावर माझी PhD केली. आणि ते प्रेझेंट करताना सिनॉप्सिस सरांना मला खूप म्हणजे सर किती टॉपिक्स आहे आयुर्वेदमध्ये, तुला ह्याच्यात का करायचं? बरोबर. मला पण तेवढा एक्सपिरियन्स नाहीये, म्हणजे मी तुला गाईड करू शकते तेवढा. म्हटलं सर तुम्ही फक्त मला परमिशन द्या, तुम्ही आहात गाईड, पण मी अजून दुसरे गाईड जे मला ह्याच्यात शिकवू शकतात. आणि मग माझी शोधाशोध सुरू झाली की अशा कोण करतायत जे आपल्या एनर्जी बॉडीवर काम करतायत आणि आपण त्याच्याबरोबर राहून शिकू शकतो. आणि मग मला माझी गुरुजींशी भेट झाली, परमपूज्य भैयाजींशी भेट झाली. ओके. सो त्याच्यानंतर तुमची एक वेगळी जर्नी स्टार्ट झाली. त्याच्यानंतर माझी वेगळी. ओके. सो आपण येऊ त्या टॉपिकवरती मॅम. पण मला विचारायचं आहे, आता ज्यावेळी गुरुजींकडे बरेच लोक येतात, मासमध्ये इतके जण येतात, आता ना त्यावेळी अशा गोष्टी मी पाहिल्यात बऱ्याचदा की कोणती गोष्ट ना डॉक्टरनी पण त्याला सांगितलं की थोडा वेळ लागेल किंवा हे थोडं पॉसिबल नाही आहे, पण त्या गोष्टी तिथे गेल्यानंतर बऱ्या होतात, हे मी पाहिलं आहे. सो ह्याला हॉलिस्टिक हिलिंग म्हणतात जे भैयाजी करतात तिथे. सो ह्यावरती प्लीज सांगा, ही हॉलिस्टिक हिलिंग काय आहे आणि ही कशी वर्क होते? सगळ्यात पहिली म्हणजे माझे जे एक्सपिरियन्स आहेत परमपूज्य भैयाजींशी ते मी तुम्हाला सांगते. येस. एक तर असं असतं की जसं मेडिकल सायन्समध्ये आपण ठरवतो की हा डोज आहे, हा मेडिसिन आहे. आता कोणाला तरी उलटी येतं तर त्याचा एक मेडिसिन असतं, लूज मोशन्स होतात एक मेडिसिन, फीवर आहे पॅरासिटामॉल म्हणजे नाहीतर कुठलाही, तर त्याला एक मेडिसिन असतं. तर गुरुजी आहे, परमपूज्य भैयाजी आहेत, त्यांनी ते पण असं ते म्हणतात की अध्यात्म और हे एनर्जी सायन्स जे आहे और मंत्रविज्ञान जे आहे ते पण आपण असं डोस ठरवू शकतो, म्हणजे मेडिसिन ठरवू शकतो. जसं आता कोणाला स्पाईनचा प्रॉब्लेम असेल, त्यांचे मंत्र ठरलेले असतात आणि ते अजून त्यांची स्टडी चालूच असते, पण त्यांचे थोडे मंत्र ठरलेले असतात. आता कोणाला जर प्रॉब्लेम, पोटात गॅस होतो, या कोणाला कंप्रेस झाली आहे त्याची स्पायनल नर्व्स, या कोणाचा लेफ्ट पाय दुखतोय, या कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे, तर ते मंत्र त्यांनी सॉर्ट करून ठेवलेले आहेत आणि ते मंत्र जेव्हा ते यूज करतात आपल्याला रिझल्ट्स भेटतात. ओके. हो, म्हणजे असं नाही आहे की त्यांनी काही तुम्हाला सांगितलं और ते म्हणतायत की मी करून, तसं नाही. आणि ते आम्हाला कोर्स, जी चक्रा मेडिटेशन कोर्स आहे त्याच्यात आपल्याला ते देतात हे मंत्र. ओके. आणि आम्ही जे साधक आहोत ते यूज करतो आणि आम्हाला पण सेम रिझल्ट्स भेटतात. अच्छा. सो तिथे मेन चक्राजवरती काम होतं. ओके. हे चक्राज काय असतात हे प्लीज सांगा, आणि जर आपल्या बॉडीमध्ये चक्राज बिघडले तर काय सिम्पटम्स आपल्याला जाणवतात किंवा आपण ते ओळखू शकतो का, ह्यावर जरा सांगा. सगळ्यात पहिली आपल्याला समजायला हे पाहिजे की आपलं जे हे शरीर आहे, आपण आता मेडिकल सायन्स पण काय करतोय की फिजिकल बॉडीची मोजमाप करतोय, ब्लड पॅरामीटर्स, हेमोग्लोबिन पॅरामीटर्स, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, दिस इज ऑल फिजिकल बॉडीचं पॅरामीटर्स असतात. पण अध्यात्म आपण तुम्ही स्टडी केली ना, तर ते काय म्हणतोय की आपलं हे शरीर जे आहे, जे आपल्याला दिसतंय, याला अन्नमय कोश म्हणतो. पण त्याची आपल्याला जी एनर्जी पाहिजे ह्या बॉडीला सस्टेन करायला, ते अन्नातून भेटतं, राईट? आता तुम्ही विचार करा, जे आपले ऋषीमुनी या जे हिमालयामध्ये जे संत आहे या अघोरी जे आहेत, तिथे त्यांना कुठे अन्न भेटतंय? बरोबर. बघ, ते जिवंत आहेत. करेक्ट. आहेत, जिवंत आहे आणि ते आमच्यापेक्षा थोडे तर 2000 वर्ष जिवंत असतात, थोडे त्याच्यापेक्षा जास्त. आपण तर 50 झाली की आपण म्हणतो आता झालं, टाइम झाला, कधी येतोय माहीत, राईट? आणि ते कसे राहतात विदाउट फूड, विदाउट वॉटर, ते कसे राहतात तिथे? म्हणजेच हा प्रमाण आहे की आपलं शरीर फक्त अन्नावर निर्भर नाहीये. हा करेक्ट, राईट? तर आपलं शरीर अजून दुसऱ्या थिंग्सवर निर्भर आहे, जे आपल्याला विदाउट अन्न खाता पण आपण सपोर्ट राहू शकतो, आपण जिवंत राहू शकतो, राईट? बरोबर आहे. ते काय आहे?
मग त्याच्या नेक्स्ट ह्या बॉडीच्या नेक्स्ट जी बॉडी असते त्याला आपण प्राणमय कोश म्हणतो. ओके. आणि ह्या प्राणमय कोशची ऊर्जा जर आपण सांभाळून ठेवली और जेवढं पाहिजे तेवढं आपण त्याच्यात दिलं पोषण त्याला, तर आपल्याला मृत्यू देखत येत नाही. ओके. जे आपण म्हणतोय की जो एक माणूस मरतो, आता एक हम्म. ऍक्सिडेंट झाला, हट्टा होता, नवजवान होता आणि ऍक्सिडेंटमध्ये ते हम्म. अचानक होतं का? नाही. ते अचानक नाही होत बरोबर. ऍक्च्युली. त्यात काय असतं की गुरुजी काय म्हणतात की त्याची जी प्राण शरीर असते ती संपलेली असते. आणि जर प्राण नाही आहे आपल्या बॉडीमध्ये तर जिवंत आपण राहूच शकत नाही. एक Okay. डेड बॉडीमध्ये आणि एक जिवंत माणसामध्ये काय डिफरन्स असतो? प्राण येस डिफरन्स येस. हां. नाही. जे बरोबर. हार्ट बीट्स आपल्याला दिसतात, हार्ट आहे त्याच्यामध्ये, हम्म. बरोबर आहे, लंग्स पण आहेत त्याच्यामध्ये जो डेड माणूस आहे, येस. आणि जो जिवंत आहे त्याच्यामध्ये पण आहे, पण काय नाही आहे त्याच्यात? प्राण नाही. बरोबर. आणि प्राण निघून नाही जात, प्राण संपतो. ओके. आपल्याला जेव्हा आपण बर्थ घेतो तेव्हा आपल्याला ठराविक श्वास दिलेले असतात देवाने, तर त्या श्वासावर आपण कंट्रोल केलं, नियंत्रण केली, तर आपला तो प्राण टिकून राहतो. ओके. आणि ते लवकर आपण संपवले तर मग आपल्याला मृत्यूचा सामना करावा लागतो. अच्छा. म्हणून जे ऋषीमुनी आहेत ते कधी कधी वर्षातून एकचदा ब्रीथ करतात आणि मग वर्षभर समाधीत. ओके. आपण पण हां. जेव्हा चक्र मेडिटेशन करतो तेव्हा ही अनुभूती होते. कधी कधी अर्धा तास 20 मिनिटाला आपल्याला ब्रेथच येत नाही आणि लोक घाबरूनच मग बाहेर येतात की आता मी मरणार आहे, हां. ओके. अशी अनुभूती. सो हा एक्सपिरियन्स सेशन्स मध्ये होतो. सेशन्स मध्ये खूप लोकांना झालं. ओके. म्हणजे ही कोणती साधना आहे? शिवासना करून एक साधना आहे, मी ऐकली आहे. ही ती साधना आहे की ही वेगळी साधना आहे? ते मला माहिती नाहीये, ते गुरुजीच हां. करतात. ओके. पण ओके. ते जेव्हा आपण साधनेमध्ये जातो, ते जेव्हा आपल्याला हां. चक्रा मेडिटेशनची साधना शिकवतात तेव्हा अशी अनुभूती खूप लोकांना येते. ओके. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण एका सिद्धाशी जुळतो, म्हणजे आपल्याला कसं समजावं की जो आपल्या समोर आहे तो खराच गुरु आहे की नाही आहे, सिद्ध आहे की नाही. तर जेव्हा तुम्ही त्याच्याशी जुळतात त्यांच्याशी, तेव्हा तुम्ही जर कॉन्सन्ट्रेटेड केलात ना, तुम्ही त्यांच्या जुळलात, मानसिकता जुळलात त्यांच्याशी आणि कॉन्सन्ट्रेट केले, तर तुमची दोन्ही नाकपुडी आहेत, नॉस्ट्रिल्स आहेत, हां. ते साथमध्ये चालणार. ओके. बरोबर चालतात. नाहीतर जेव्हा तुम्ही रिलॅक्स, मला माहित नाही तुम्ही हे म्हणजे असं बघितलं असेल तर कधी लेफ्ट नाडी चालते, जास्त, हां. कधी राईट नाडी येस चालते. येस. हो. कधीच पण असे दोन्ही नाडी चालत नाही. आणि असं म्हणतात पण कोणत्या वास्तूमध्ये प्रवेश करताना तुम्ही चेक करा, बॅड एनर्जी तुम्हाला समजून जाईल, काहीतरी लेफ्ट की राईट चालू असली पाहिजे. इव्हन त्याच्याने तुम्हाला चेक जर करतो. आपल्या जीवनात काहीतरी असं स्थिर काम करायचं असेल तेव्हा तुमची लेफ्ट नाडी चालायला पाहिजे. जर पिंगला नाडी चालली, राईट नाडी चालली, तर ते आता तुम्हाला काय प्रॉपर्टी परचेस करायची असेल आणि तुमची राईट नाडी चालणार तर ते होणार नाही. तुमची लेफ्ट नाडी चालायला पाहिजे, इडा नाडी चालायला पाहिजे. आणि तुम्हाला काहीतरी असं आरोग्य म्हणजे हॉस्पिटलचं डिस्ट्रक्शनचं असं काम करायचं तर तुमची लेफ्ट नाडी चालायला पाहिजे. हे नाडी विज्ञान आहे. तर पण जेव्हा तुम्ही एका सिद्धासमोर बसतात और करेक्ट गुरु असेल त्याच्या समोर बसतात तेव्हा तुमची दोन्ही नाडी म्हणजे बरोबर चालते. ओके. हां. आणि ती अनुभूती खूप लोकांना आलेली आहे. दोन्ही अच्छा. नाडी चालणं म्हणजे सुषुम्नात प्रवेश करणं. लेफ्ट इडा, राईट पिंगला आणि मध्ये दोन्ही नाडी म्हणजे मध्ये काय असते? सुषुम्ना नाडी असते. पण जेव्हा तुम्ही गुरुशी जुळतात तेव्हा ते डायरेक्टली तुम्हाला सुषुम्नाशी कनेक्ट करतात. ओके. सो मॅम मला अजून जरा डीपमध्ये सांगा, ह्या म्हणजे तुम्ही म्हणालात की 15-20 मिनटं पण होऊन जातात की श्वास आपण नाही घेत, जे साधक असतात सेशन्समध्ये येतात. सो ह्यामध्ये अजून काय काय एक्सपिरियन्स येतात लोकांना जेव्हा ते जॉईन होतात? अजून खूपशे एक्सपिरियन्स. आता असं ते म्हणतात की खेचरी मुद्रा लावायला पाहिजे. खेचरी मुद्रा म्हणजे टंग असते ती पॅलेटला लागते. अभ्यास करायला पाहिजे, नित्य अभ्यास करायला पाहिजे. शांभवी म्हणजे आपले डोळे वरती जातात त्याचा अभ्यास करायला पाहिजे. बंद असतात, मूलाधार बंद असतो, मग नाभी बंद असतो, इथे बंद असतो, रोध बंद असतो, तर हे अभ्यास करायला पाहिजे. पण माझी अशी अनुभूती आहे की जेव्हा आपण जास्त वेळ साधनेमध्ये देतो तर हे ऑटोमॅटिक होतं आणि जे ऑटोमॅटिक होतं तेच करेक्ट आहे. जे आपण करतो ते कृत्रिम आहे. तुम्हाला हे माहीतच असणार की ध्यान जेव्हा लागतं ते ऍक्च्युअल ध्यान आहे. बरोबर. आणि आम्ही ध्यान करतो
ते ध्यान नव्हे. ते आपण ट्राय करत असतो. आपण ध्यान म्हणजे आपण ट्राय करूच शकत नाही. बरोबर. हा. जेवढं तुम्ही बसणार आहे ट्राय करत, तेवढं तुमचं मन सांगणार आहे उठ आता हा, नाही. बरोबर तेवढे आहे. विचार नको असलेले कितीतरी वर्षापुराणे विचार तुम्हाला येणार आहे. येस, आणि त्याच वेळी येतात. त्याच वेळी येणार हा. आहे. किचन मध्ये मी काय ठेवलंय का, Yes. असं पण दार हा. ओपन आहे का, असले पण बरोबर, विचार, बरोबर. खूप विचार हो. येतात. म्हणजे ध्यान आपण करू शकत नाही. Correct. ध्यान आपल्याला लागतं. हो. म्हणजे जे ऑटोमॅटिक होतं बॉडीमध्ये हम्म. ते करेक्ट आहे. हम्म. हो, आपण अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे जसे आसनं दिली आहेत आणि जे नियम जे पतंजली सूत्रांनी दिले ते अभ्यास करायला पाहिजे. पण जर आपल्याला ऑटोमॅटिक होत असेल दॅट इज व्हेरी गुड. ओके. आणि आपल्या साधनेतून हे ऑटोमॅटिक होतं. लोकांना अच्छा. अनुभूती झाली आहे. ऑटोमॅटिक खेचरी लागते, ऑटोमॅटिक शांभवी लागते, ऑटोमॅटिक बंद लागतात बॉडीमध्ये. हा. हे क्रिया आहे ऑटोमॅटिक सुरू होतात. आणि ह्याच्याने चक्रा बॅलन्स होतात. हो, ह्याच्यानी पण चक्रा बॅलन्स Okay. होतं. हे ॲक्च्युली शक्तिचालनची जेव्हा क्रिया चालू होते तेव्हा हे सगळे होतात. त्याच्या अगोदरच आम्हाला जे लेवल्स असतात त्याच्यात परमपूज्य भैयाजी आम्हाला चक्रा बॅलन्स करायला शिकवतात. कसं करायचं, क्लिनिंग कसं करायचं, ओके. हो, आणि त्याला बॅलन्स कसं करायचं हे सगळं. तर Okay. आपण पहिली होतो प्राण शरीरमध्ये. आता प्राण शरीर तुम्ही त्याच्यानंतर जो शरीर आहे तो मनचं शरीर आहे, त्याला मनोमय कोश म्हणतो आपण. हम्म. जे आपले सगळे विचार आहेत, सगळे जे आतापर्यंत तुम्ही जेवढे बर्थ घेतलेले आहेत ते सगळे विचार या मनोमय कोशमध्ये असतात. ओके. आता कधीतरी आपल्याला वाटतं की हा माणसाला आपण कुठेतरी पाहिलं आहे, बरोबर? येस. और ह्या जागेला मी तिथे जाऊन आलोय. हे हा. सिच्युएशन माझ्याकडे कधीतरी घडलेली घडलेलं आहे, आहे हो. पहिली, असं वाटतं. हा. तर हे का वाटतं आपल्याला? हा. हा. हे सगळं आपल्या मनोमय कोशमध्ये असतं रेजिस्टर्ड. जेवढे तुम्ही सगळ्यापेक्षा जर तुम्हाला अध्यात्म समजायचं असेल ना, तर आपण हा लाईफ का घेतला आहे, का आहे हा लाईफ, ते समजणं गरजेचं आहे. हा. हा. तुम्ही का आहेत इथे आता. पण मॅम ते दुनिया- कसं समजणार आता, म्हणजे तो एक प्रश्न आहे लोकांना. आणि लोकांना असं वाटतंही की ही लाईफ मी का जगतोय किंवा पर्पज काय या लाईफचा, तर मी म्हणजे त्याच वेला जाईन. जसं मी फॉर एक्झाम्पल सायन्समध्ये आहे आणि मला दिसते मी आध्यात्मिकमध्ये पुढे जाऊ शकतो. जर मला हे समजलं तर मी ऑब्व्हियसली आध्यात्मिकडे जाणार, पण आता मी सायन्सच लाईफ टाईम फॉलो करणार कारण मला माहिती नाहीये माझा पर्पज काय लाईफचा. सो हे कसं आपण समजू शकतो का? समजू शकतो. ओके. सगळ्यात पहिली काय ना, की आपल्या लाईफचे 2 पर्पसेस असतात. एक मेन पर्पस असतो आणि एक गौण्य पर्पस असतो, सेकंड वाला. मेन पर्पज सगळ्यांचा, जो कोणी माणूस आहे धर्तीवर, त्याचा मेन पर्पज एकच आहे. आपण म्हणतो ना की आपण परमात्म्याचा अंश आहे. जर आपण परमात्म्याचा अंश आहे तर आपला मेन पर्पज हेच आहे की आपण परमात्म्याशी एकरूप होणे. ओके. जेव्हा सांख्य गुरुजी पण आपल्याला सांगतात हे की जेव्हा आपण फर्स्ट कसा बर्थ झाला, सांख्य दर्शन जे आहे ते काय म्हणतं की प्रकृती आणि पुरुष हे पहिली 2च होते. प्रकृतीला आदिशक्ती म्हणतो आणि पुरुषला शिव म्हणतो आपण. तर जेव्हा प्रकृतीच्या मनात एक इच्छा निर्माण झाली की मला संसार बघायचा आहे, तेव्हा ती जी आहे प्रकृती और जीव जो आहे तिथला, त्याला भोगायचं होतं, जाऊन धरती बघायची होती. तर त्यांनी मग शिवाची परमिशन घेतली आणि मी जरा फिरून येतो. आता जर आम्ही पुण्यामध्ये इथे मुंबईत आहे आणि आपल्याला गोव्यात जायचं असेल तर मग तुम्ही गोव्यात जाऊन फिरून येतात. गोव्यात राहतात का? नाही, गोव्यात नाही राहत. परत तुम्हाला घरी यायचं असतं. तर तसंच परमात्म्याने आम्हाला सांगितलेलं, तुम्ही जा आणि संध्याकाळपर्यंत अमक्या टाईमपर्यंत परत या. अच्छा. आम्ही गेलो गोव्यामध्ये फिरायला आणि तिथे मग बघितलं, अरे वा बीचेस आहे, अरे वा हे आहे, हे मला बरं वाटतंय, हे सगळं आहे, चांगलं वाटतंय, इथेच थांबू थोडा वेळ. जेव्हा तो थोडा वेळ झाला, तो आता एवढा लांबला आहे की आपली सुटकाच होत नाही, अटकून गेलोय आणि तिथेच अटकून पडलोय आणि परत आपण आपली वाटचाल नाही करत आहे परमात्म्याशी. ओके.
तो मेन उद्देश आपला जो आहे तो हेच आहे. आणि हे सगळं रजिस्टर्ड कुठे होतं तुमचं सगळं जे आता तुम्ही हे बघतात, जे पंच इंद्रियांनी आपण जे ग्रहण करतो सगळं, ते सगळं रजिस्टर्ड होतं मनोमय शरीरमध्ये. ओके. ज्या तुमच्या एवढ्या जन्माच्या ज्या तुम्ही रिबर्थ घेतल्या तेव्हा सगळ्या मेमरीज तुमच्या मनोमय शरीरमध्ये सगळे रजिस्टर्ड आहे. ओके. आता आपल्याला हा जीवन का भेटतो परत का आपण येतो, तर आपण येताना काय म्हटलेलं की मला भोगायचं आहे, मला बघायचं आहे. तर परमात्म्याने आम्हाला काय सांगितलं की तुम्ही जावा भोगून या. तर त्यांचे ते वचन होते. आता आपली इच्छा अधुरी आहे, मला हे पण करायचं आहे, मला हे पण करायचं आहे, तर ते परमात्मा सगळंच कर. ओके. त्याशिवाय येऊ नको, कारण तू पुन्हा जाणार मग ते. बरोबर. आपण ते एकदाच करू नये. हो, तिथेच अटॅच राहून राहतो, बांधलेले जातो. हे माझं आहे, हे माझं घर आहे, ही माझी पत्नी आहे, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, माझं एवढं क्वालिफिकेशन आहे. हे सगळं आपण माझं जे म्हणतोय ते आपली बंधनं आहेत. आणि ते सगळं आपल्या मनोमय शरीरमध्ये सगळं रजिस्टर्ड आहे आतापर्यंत. ओके. त्याच्यात एक मस्त स्टोरी गुरुजी पण सांगतात, मी तुम्हाला शेअर करते. एक गुरु होते. ओके. आणि त्यांचे शिष्य होते, आता त्यांना एक म्हणजे त्यांची लास्ट होतं, आता गुरूंचं वय झालं होतं आणि ते शरीर सोडणार होते आपले. तर त्यांनी सगळ्या आपल्या शिष्यांना बोलवलं आणि ते त्यांना सांगत होते की आता माझं झालंय आणि तुम्हाला असं असं पुढे करायचं आहे. त्यात एक शिष्य आला जो नवीन होता तो, आणि त्याच्या मनात इच्छा आली की गुरुजी आता जात आहेत, बागेत चांगली केळी लागलेली आहेत. ओके. तर मी ही केळी, माझी इच्छा आहे की गुरुजींना मी एकतरी केळं त्यांच्या जाण्याच्या अगोदर, तर तू सांगतो गुरुजी थोडा वेळ थांबा, मी पटकन जातो आणि केळी घेऊन एक केळी घेऊन. तर तो गेला बाहेर आणि मग त्याच्या लक्षात आलं की मी जर गुरुजींना केळी दिली, ते केळं खायला दिलं तर ते मग प्राण सोडतील आणि माझं मी निमित्त बनून जाईल की त्यांनी प्राण सोडले. ते जायचेच होते ऍक्च्युली. तो परत आलाच नाही. आता गुरुजीकडे तो बाहेरच्या बाहेरच थांबला. आता गुरुजी वाट बघता, केळी घेऊन येणार, मग मी खाईन, मग मी प्राण सोडेल माझा. आलाच नाही. आता टाइम झाला आणि गुरुजींनी म्हटलं आता माझा टाइम आलेला आहे, तर मी आता सोडतोय. आणि ते गेले. आता हे सगळे जे शिष्य होते बसून, ते काय म्हटले की आम्ही बघूया की गुरुजीची गती कुठे आहे, ते तर मुक्त व्हायला पाहिजे बघण्यात, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला ते ज्ञान शिकवलंय, तर ते वर्क करताय की नाही गुरु नसताना वगैरे, तर आपण ते बघूया करून. ते बसले. तर सगळ्यांना हे आलं की गुरुजी इथेच आहे. आता त्यांनी तर वरच्या लोकमध्ये जायला पाहिजे ना, ते मुक्त होते, सिद्धच होते. मग ते इथे धरतीला काय करतायत ते इथे. त्यात एका शिष्याला आठवण आली, तो जो केळी आणायला गेलेला होता तो कुठे आहे. त्याला पकडून आणलं आणि मग त्याला विचारलं गेलं की कुठली केळीबद्दल तू विचार करत होता, जा बघू तिथे. ते सगळे तिथे गेले आणि तिथे बघितलं तर त्या घडामध्ये एक केळं जे होतं पिकलेलं, त्याच्यामध्ये एक होल होता. त्या केळीच्या होलमध्ये ते गेले आणि तिच्यात तो किडा होता एक, त्याला मारलं आणि तो संपला किडा. आणि मग त्यांनी सांगितलं की जा आता बघ चेक कर गुरुजी कुठे आहेत ते. ओके. जेव्हा त्यांनी चेक केलं गुरुजी कुठे आहेत ते, तेव्हा ते मग सिद्ध त्यांच्या लोकमध्ये गेले. अच्छा, गेले होते. ओके, गेले होते. तर त्यांनी तुरंत त्यांची ती इच्छा राहिली. आता त्यांची इच्छा नव्हती ती, पण त्यांनी इच्छा त्यांच्यामध्ये क्रिएट केली त्यावेळी. हो, आणि ते वाट बघत होते आणि मग त्यांना शरीर सोडावं लागलं. मग ती तृप्त नाही तर त्यांना पुन्हा जन्माचा कंटिन्यू, त्यांना जन्म मरण पुनरपी जठरम पुनरपी मरणम हा फेरा त्यांना चुकला नसता. म्हणून त्यांनी काय केलं, ते किड्याचं रूप घेतलं आणि ती केळी खायला गेले. जेव्हा त्या शिष्यांनी त्याला हे केलं की ते मुक्त. बरोबर. तर ही इच्छा ही जर आपल्या संत माणसाला जर त्रास करू शकते अशी, त्यांची नव्हती ती, दुसऱ्याची होती, तरी सुद्धा त्रास झाला. तर आपण आपल्या मनामध्ये किती अशी इच्छा ठेवतो, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. मग आपण परमात्म्याशी एकरूप कधी होणार, जर या इच्छा असेल आपल्या मनामध्ये तर. ओके. सो अशा गोष्टी वर्क होतात, अशा गोष्टी वर्क होतात. ओके. आणि मी पण तुमच्यासारखीच होती तेव्हा. जेव्हा मला आता परमजीजी भेटले आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की हे असं वर्क होतं, तेव्हा मग इच्छा
करायचीच नाही. आणि त्यांच्याबरोबर जुळून तर असं झालं की इवन बालपणी माझी जी इच्छा होती त्या तर अशाच पुऱ्या होत्या. तर इच्छा करायची आता जरूरतच नाहीये. पण इच्छाने काय होतं हे मला समजलं ओके. इच्छा केल्यानंतर. हां. तर ह्या ज्या इच्छा आहेत आपल्या, ज्या पुऱ्या नाही झाल्या आहेत, त्या सगळ्या आपल्या मनोमय शरीरमध्ये राहतात. आणि ते मनोमय शरीर म्हणजे जेव्हा एक माणूस मरतो तेव्हा त्याचं फिजिकल बॉडी आणि त्याचं प्राणमय शरीर संपतं. म्हणजे ते दोन्ही नसतात. तर तो काय घेऊन जातो आपल्या आत्म्यावर बोज असं म्हणतात. तो मनोमय शरीर, ज्ञानमय शरीर, आनंदमय शरीर आणि आत्मा हे बरोबर चालतं. आणि तुमचं नेक्स्ट लाईफ कसं डिसाईड होतं, तुमच्या मनामधल्या इच्छा ज्या असतात त्याच्यावर तुमचं नेक्स्ट लाईफ. म्हणजे परत परमात्मा म्हणतो चल तुझ्या ह्या इच्छा आहेत ना त्या पुरी करून ये. करेक्ट. आणि जेव्हा तुम्ही जठरात प्रवेश करतात, फिटल बनतात, तेव्हा मग तुमची स्मृती नाश केलेली जाते. करेक्ट. तुम्हाला आठवणच नाहीये की का तुम्ही लाईफ घेतलेला आहे हा. मग तुम्ही अजून ऍड ऑन करत जाता गोष्टी. मग तुमचे नवीन पॅरेंट्स, बरोबर, तुमची नवीन फॅमिली, नवीन इच्छा, नवीन लाईफ, नवीन इच्छा, अँड द सायकल कंटिन्यूज. ओके. विशियस सायकल म्हणतो त्याला आपण, न संपणार. ओके. सो ह्या इन शॉर्ट ह्या साधनेमध्ये किंवा हे जे सेशन्स असतात परमपूज्य भैयाजींचे, त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी शिकतो खूप की कसं आपण लाईफमध्ये आपल्या ह्या गोष्टींपासून कट ऑफ होऊ शकतो. म्हणजे जे मटेरियलिस्टिक लाईफ किंवा ज्या इच्छा न ठेवता आपल्याला पुढे प्रवास कसा करायचा, इथे आपल्याला इझी होऊन जातं. ते दोन्ही बाजूनी आपल्याला सपोर्ट करतात. म्हणजे ते आपल्याला शक्ती पण देतात. म्हणजे ते जे मंत्र आपल्याला देतात ड्युरिंग दीक्षा साधना जे लेवल्स असतात तेव्हा ते आम्हाला शक्ती देतात आणि ते सिद्ध आहेत. म्हणजे जे ते मंत्र आम्हाला देणार त्याची आपल्याला साधना करायची जरूरत नाही. ओके. ते डायरेक्ट आपण मंत्र यूज करू शकतो आपल्या लाईफमध्ये जी कमी आहे त्याच्यासाठी. ओके. जसं आता त्यांनी आम्हाला जर मूलाधारचे मंत्र दिले बॅलन्स करायचे. मूलाधार म्हणजे आपली प्रेझेंट लाईफ. हे जे तुमचं लाईफ आहे ना ते 3rd डायमेन्शनमध्ये आहे. त्याला मूलाधार म्हणतात. ओके. कारण मूलाधारची मेन प्रॉपर्टी आहे अर्थ एलिमेंट आणि आम्ही अर्थवरती राहतो. तर तुमचं जर मूलाधार चांगलं असेल तर तुम्हाला ह्या प्रेझेंट लाईफमध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ओके. आता जे आपण बघतो की जे चांगले लोक आहेत, आपल्या सगळ्या लोकांना हा विचार असतो की त्यांनी कुठे काय साधना केली आहे, तरी सुद्धा त्याला एवढे पैसे का भेटतात. काही त्याच्यात त्यांनी हात घातलं तर त्याला लगेच प्रॉफिट होतं. बरोबर. चांगला बिझनेसमॅन तो कोणाचं भलं पण करत नाही. आम्ही रोज भलं चित्तो तर काही भेटत नाही. आपण कधी कधी हे सत्यावर राहतो, आपण सगळं नियम पाळतो, आपण देवाची पूजा करतो सकाळी उठल्यावर, ती कशी का होऊ दे, गडबडीत कशी होऊ दे पण करतो ना. तो तर देवाला बघत पण नाही, पण त्याच्या आयुष्यामध्ये का आहे मग सफळ, यश कशाला आहे, माझ्या आयुष्यात का नाही, हा विचार प्रत्येकाला असतो काय नाही. तो का असतो, कारण त्याचा मूलाधार जे आहे म्हणजे प्रेझेंट लाईफमध्ये त्या एनर्जीज आहेत ज्या त्याला फळ देत आहेत. ओके. ओके. आता ह्याचा तुम्हाला सायकल समजणार लागणार आहे की आपल्याला मूलाधारमध्ये कसं येतं. हे प्रारब्ध जे असतं ते मूलाधारमध्ये येतं. ते जे दुसऱ्या चक्राज आहे त्यातून ते बनत बनत आपल्या मूलाधारमध्ये येतं आणि मूलाधार म्हणजे शोरूम, मूलाधार म्हणजे ते प्रगट होतं. ओके. आता त्याची राजसिक कर्म फळीत होत आहे तर त्याला सगळं हे राजशाही यश वगैरे भेटणार. जर तामसिक कर्म येत आहेत मूलाधारमध्ये तर त्याला प्रॉब्लेम्स येणार लाईफ. अच्छा. आणि जर सात्विक येत आहेत तर मग तो साधू संतांशी असं. म्हणजे कधी कधी आपण कधीच विचार करत नाही आणि मग लगेच आपल्या मनात येतो की नाही आपल्याला शिर्डीला जायचं का जायचं आहे. मग ते सात्विक कर्म आलं मूलाधारमध्ये, मग शिर्डीची आठवण येते. ओके. अचानक आपल्याला असं जावं वाटतं कुठेतरी चांगल्या होली ठिकाणी, तीर्थस्थान करू की काय असं करू का येतं तर मनात. आपलं काय विचार पण असत नाही तसं. तर ते आपण इंडिपेंडंट नाहीये, आपण कठपुतली आहे ह्या कर्माचे. जसे कर्म तुमच्या मूलाधारमध्ये येणार तसं तुमचे विचार होणार आणि तसे तुम्ही वागणार. अच्छा. सो मूलाधार सारखे अजून स्वादिष्टान वगैरे जे पण चक्र आहे, इथे पण काही ना काही वेगवेगळे सिम्पटम्स किंवा काही ना काही गोष्टी आपल्याला जाणवतात. ओके. हो, पण जे आपल्याला डिलिव्हरी असते ती मूलाधारून असते. स्टार्ट तिथून होतं मूलाधार. ओके. सुरुवात होते वरूनच.
क्रिएट आपणच कर्म बरोबर, केलेली असतात हा. ना, तीच इच्छा कुठून येते, वर जे आहे आपलं क्राऊन चक्र आहे तिथून ते सुरू होतं आणि मग ते क्रिएट होत 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 ते मूलाधार मध्ये प्रेझेंट. बरोबर असं आहे. पण आपण जेव्हा चक्र क्रिएट करायला स्टार्ट करतो, क्लीन करायला म्हणा, क्लीन करायला तेव्हा मूलाधार पासून आपण मग म्हणजे प्रेझेंट लाईफ. आता तुम्हाला जर सांगणार आहे की तुम्ही 20 वर्ष साधना करा, 20 वर्षानंतर तुमचं आयुष्य ठीक होणार, तुम्ही मानणार का या गोष्टीला? तुम्ही काय म्हणणार की माझा आता मला ठीक करून द्या ना, मला आता 20 वर्ष, आता तुम्ही जर 40 वर्षाचे असलात तर 20 वर्षानंतर 60 असणार, तेव्हा मग कुठे इच्छा आहे? इच्छा आता आहेत ना तुमच्या, आणि तेव्हा तुमच्याकडे शक्ती असणार आहे का? तेव्हा चांगली एनर्जी आली. पण ह्या संदर्भात पण एक त्यांनी उदाहरण चांगलं देत आहेत. ते काय म्हणतात की एक जो जवान होता त्याला एक राजकुमारीशी, म्हणजे हे पुरातन गोष्टी आहेत, राजकुमारीशी त्याला प्रेम झालं आणि त्याच्याशी लग्न करायचं होतं. तो काय म्हटलं की मी आता गायत्रीची साधना करणार, गायत्री पसंत झाली, कारण तो गरीब होता आणि ती राजकुमारी होती. आणि कसंच पॉसिबल नव्हतं की तो आता काय करणार आहे की तो राजकुमारीशी तुलना, म्हणजे तो मागू शकतो राजाकडून तिचा हात. म्हटलं मी साधनाच करू शकतो आता, डायरेक्ट गायत्रीनीच हो म्हटलं तर मग तो राजा पण नको म्हणणार नाही. तर त्यांनी साधना सुरू केली. साधना सुरू करून काही नाही, 20 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, आणि 40 वर्षानंतर गायत्री प्रसन्न झाली. ती आली त्याच्यानंतर माग वर आता. म्हटलं वर आता काय मागू? तेव्हा माझ्या मनात होते आता मी किती वर्षाचा झालोय, आता 60 वर्षाचा मी झालोय, तुम्ही यायला उशीर केला. असं त्यांनी गायत्रीला, तुम्ही यायला. ती काय म्हटली की मी उशीर नाही केला, ज्याच क्षणी तुझे कर्म संपले त्याच क्षणी मी उभी राहिली. जर तुझे कर्म लवकर संपले असते मी लवकर आली असते. बरोबर आहे. पण हा जो आहे नियम, तो आपल्याला आता ह्या युगात लागू पडणार आहे का? नाही. आपल्याला इन्स्टंट कॉफी पाहिजे, करेक्ट, आपल्याला तुरंत फास्ट फूड पाहिजे, 2 मिनिटात मॅगी हवी आहे. तर आपण 20 वर्ष 40 वर्ष जे पहिली जी आपले साधू संतांनी केलंय तसं तपस्या आता आपण करू शकत नाही. बरोबर. म्हणून भैयाजी, परमपूज्य भैयाजी काय म्हणतात, आपल्याला आत्ता जे प्रेझेंट लाईफ आहे ते पहिली सुधारणे जरुरीचे आहे. ते आपण बॅलन्स कसं करू शकतो? मूलाधारला ठीक करून. मूलाधार जर बॅलन्स झाला, मूलाधारची जी शुद्धी झाली, जेवढी तुम्ही साधना करणार मूलाधार बॅलन्स करायला, तेवढं ते क्लीन होणार, तेवढं ते बॅलन्स होणार, तुमची प्रेझेंट लाईफ इझी होणार. यश भेटणार, सफलता भेटणार, जे निगेटिव्ह थिंग्स आहेत ते निघले जाणार आहेत, सगळं होणार आहे. जर आता तुम्ही स्थिर झालात, मूलाधार म्हणजे स्थिरता, तुम्ही आता स्थिर झालात, त्याच्यानंतर तुम्ही विचार करा की तुम्हाला अध्यात्म करायचंय की संसार करायचा. म्हणजे जे त्यांच्याकडे येतात ते असं म्हणत नाही कधीच की तुम्ही आध्यात्मिक बना. ते म्हणतात तुमचं जे आता आयुष्य आहे ना ते तुम्ही बघा कसं स्थिर होऊ शकतं, कसं ग्रोथ होऊ शकतो त्याच्यात. एकदा ते बॅलन्स झालं की त्याच्यानंतर तुम्ही शांतपणे विचार करा की तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला संसार पाहिजे, कारण त्याची जर जास्त इच्छा असेल तर तो संसारच मागणार आहे, तो कधीच अध्यात्म मागणार नाही. बरोबर, ते तर आहे. मला विचारायचं आहे की गुरु दीक्षा तुम्ही म्हणालात, परमपूज्य भैयाजी गुरु दीक्षा देतात, तर दीक्षा दिल्यानंतरचा प्रवास हा एका साधकाचा कसा होतो? लाईफमध्ये काय काय चेंजेस येतात? दीक्षा ॲक्च्युली काय असते की दीक्षा म्हणजे गुरुजी काय म्हणतात की दी इच्छा, ते हिंदी आहेत, दी इच्छा मतलब जेव्हा आपला गुरु जो आहे तो आपल्या शिष्याला, आपल्या बाळाला आपली इच्छा देतो त्याला दीक्षा म्हणतो. जे आपण लेवल्स करतो त्यांच्याबरोबर, तर ते म्हणतात की 5 लेवल, कित्येक लेवलपर्यंत, जोपर्यंत तुमच्या आतून समर्पण येत नाही माझ्यासाठी, तुम्हाला मला गुरु मानायची गरज नाही आहे. तुम्हाला काय पाहिजे लाईफमध्ये ते तुम्ही या, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार, तुम्ही तुमच्या लाईफ खुशाल जगा, मला गुरु मानायची काहीच जरूरत नाही. जेव्हा तुमच्या आतून येणार आहे की हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांच्यासाठी समर्पण करतोय, जेव्हा ती इच्छा आली, समर्पण आलं, त्याच्यानंतर मग टर्निंग पॉईंट नाही, देन इट इज ओनली वन वे ट्रॅफिक. मग तुम्ही परत नाही करू शकत. मग तुम्ही 100% शुअर असायला पाहिजे की हे माझे गुरु आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चालणार आहे, माझं मन नाही चालणार आहे. तर जेव्हा ती आपली स्टेज येते
त्याला आम्ही गुरुदीक्षा म्हणतो. ओके. बाकीचे जे चालतंय ते फक्त त्यांची लाईफ चेंजेस कसं होणार आणि त्यांची जर इच्छा असेल अध्यात्मिकची या थोडी अनुभूती घ्यायची वगैरे, तर ते सगळं चालतंय. ते सगळं लेवल्समध्ये ते शिकवतात, ते करून ओके. घेतात असं ओके. आहे. सो मेन दीक्षा म्हणजे काय की आपली लाईफ आपण कशी बेस्ट बनवू शकतो. कारण बरोबर जर इच्छा घेऊन आपण जर मेलो, आपण जर मृत पावलो, तर काय होणार आहे की आपलं मग नेक्स्ट लाईफ बर्थ पण तशीच होणार आहे. येस येस ते तर आहे. कुठेतरी एक पाहिजे की तुम्ही सॅटिस्फाय आहे आता. ती सॅटिस्फॅक्शन कधी भेटणार आहे जेव्हा मूलाधार क्लिअर होणार तुमचा, तुमच्या लाईफमध्ये ते थिंग्स येणार आहेत. तर तुम्ही मी आता माझं मुलाचं लग्न झालंय, मी त्यातून सुटलोय, आता माझं घर बांधून झालंय, ती इच्छा सुटली. एक एक इच्छा मग तुमची पुरी होत होत आणि दुसरीकडे जर तुम्ही साधना केली तर इच्छा कमी होतात. ओके. तर इच्छा पुरी होते ज्या पुराण्या आहेत त्या, आणि एक साईडला इच्छा कमी पण होते. तर एक मग बॅलन्स सुरू होतो. ओके. आणि मग तुम्ही एकाग्रतेकडे आणि एका मार्गाने मग तुम्ही साधना करू शकता. अच्छा, तेव्हा तुमचे वेज पण ओपन होतात आणि माइंड क्लिअर होतं. माइंड क्लिअर. मॅम, मंत्र तुम्ही म्हणालात वेगवेगळ्या गोष्टींवरती मंत्र गुरुजी म्हणतात आणि त्या वेनी लाईफ चेंज होते माणसाची. सो हे मंत्र किती काम करतात आणि खरोखर मंत्रांमध्ये तितकी पॉवर असते का? मी पण आयुर्वेद करत होती तेव्हा आम्हाला पण मंत्र होते. ऍक्च्युली सत्वावजय चिकित्सा म्हणून धन्वंतरी लॉर्ड भगवान धन्वंतरी जे प्रवर्तक आहे आयुर्वेदचे, त्यांनी सत्वावजय चिकित्सा सांगितलेली. सत्वावजय म्हणजे सत्व म्हणजे मन, तो मनावर विजय देणारी जी चिकित्सा आहे ती मंत्र चिकित्सा. ओके. त्याच्यात वेगवेगळे मंत्र आहेत आणि गुरुजी पण म्हणतात की जो आत्मा होता आयुर्वेदचा तो मंत्र होता. म्हणजे मेडिसिन होतंच, पण ते मेडिसिनला पण मंत्राची पॉवर होती. ओके. आणि म्हणून आपल्याला रिझल्ट येत होते. आता काय झालंय, मंत्र बंद झाले आणि फक्त औषधी चालू आहेत आणि ते रिझल्ट मग कॉम्प्रोमाइज्ड येतात. आणि तुम्ही जर म्हणतायत की मंत्र किती काम करतायत, तर जपानीज सायंटिस्ट आहे, आता नाही 1990 साली त्यांनी हे करून बघितलेलं एक्सपेरिमेंट की एका पाणीचे त्यांनी क्रिस्टल्स असतात, तर पाणीला त्यांनी एकाला मंत्राची ऊर्जा दिली आणि एकाला म्हणजे असे जे आपण बॅड वर्ड्स म्हणतो ना त्याचे ती ऊर्जा दिली. आणि जे दोन्ही तुम्ही इंटरनेटवर जाऊन शोधू पण शकतात. तर त्यांनी मग ते क्रिस्टल्स जे फॉर्म झाले ती ऊर्जा देऊन, मंत्र नाही दिले त्यांनी. आपण जे आता म्हणतो ना, जे आपण ऍक्च्युली बोलतो पण ते सुद्धा मंत्र आहे. जर आपण एका मुलाला सतत म्हणत राहिलो की तू काही कामाचा नाहीये, काही करत नाही, तर त्याच्या डोक्यावर काय परिणाम, तो मंत्र नाहीये का? बरोबर आहे, तेच झालं त्यासाठी. कारण आपण त्याला शेवटी नेगेटिव्ह फीडिंग काय, तो पण मंत्र आहे, पण मंत्र वेगळे आहेत. बरोबर. ते ऍक्च्युली ते जे ऋषी मुनीज आहेत त्यांनी साधनेत त्यांना ते फ्रेजेस भेटले आणि ते त्यांनी क्रिएट केले, पर्टिक्युलरली एनर्जी व्हायब्रेशन्स क्रिएट करायला आपल्या बॉडीमध्ये जे नाही आहेत ते. पण तसं आपण बघितलं तर प्रत्येक शब्द जो आहे तो पण काम करतो. तर त्याला, तो जपानीज होता तर त्याला हे मंत्र वगैरे नाही माहित होतं तेव्हा. सो त्यांनी काय केलं की जे गुड वर्ड्स आहेत त्याच्यावर पाण्यावर त्याचा काय फरक पडतो ते बघितलं आणि जे बॅड वर्ड्स आपण म्हणतो त्याच्यावर, आणि ते मग आणि मग त्यांनी ते दोन्ही क्रिस्टल्स, तुम्ही जाऊन इंटरनेटवर सर्च करा आणि ते क्रिस्टल्स बघा की ते कसे असतात. जे गुड वर्ड्स होते त्याचे एकदम चकचकीत क्रिस्टल्स होते आणि जे बॅड वर्ड्स होते ते सगळे डिफॉर्म्ड आणि असं होतं. आणि जर आपण बघितलं, जर जे कॅन्सर लोक असतात ते, त्यांची जेव्हा स्टडी केली गेली आहे मेडिकल सायन्समध्ये, तर ते म्हणतात की 6 महिने ते 1 वर्ष पासून त्यांना जे कॅन्सर, त्यांना खूप डिप्रेसिव्ह थॉट्स, खूप राग येणं आणि मग असं सुइसायडल टेंडन्सीज वगैरे खूप येतात त्यांना, आणि मग ते त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सर डेव्हलप होतो. ओके. तर कुठेतरी आपली जे हे थॉट्स आहेत, व्हायब्रेशन्स म्हणतो त्याला, म्हणून आता खूप जसं सांगितलं की पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्हच करा, बोला. का? ते ह्याच्यासाठी की ते व्हायब्रेशन्स जे आपण बोलतोय ते कुठेतरी, आणि आता वर्ल्डमध्ये एवढं डिस्ट्रक्शन चालू आहे, जे सगळे युद्ध करायचं हे ते सगळं, आणि न्यूजमध्ये पण युद्धाचीच गोष्ट असते. तर दॅट इज व्हॉट, युद्ध म्हणजे काय,
इट इज निगेटिव्ह एनर्जी. येस. तर आपण कसली कॉस्मिक व्हायब्रेशन तयार करतोय, कम्युनिटी व्हायब्रेशन कसली तयार करतोय, युद्धाची. बरोबर. तर म्हणून आपल्याला सात्विक व्हायला पाहिजे, हम्म. ताकी आपली जी व्हायब्रेशन्स आपण निर्माण करतो आपल्या आजूबाजूला ती पॉझिटिव्ह असायला. ओके. खूप फरक पडतो. आपण जे आपण सहज बोलून जातो. काही असं गाली सुद्धा थोड्या लोकांच्या तोंडातच हे शिव्या असतात, असतात. शिव्या असतात. का मग त्याचे परिणाम होतात समोरच्या पर्सनवर. आणि समोरच्या पर्सनला तर सोडूनच द्या तुम्ही, त्याच्या स्वतःच्या ऑरावरती त्याचा परिणाम होतो. ओके. खूप बिघडतो त्याचा ऑरा. ते त्याला त्याला कळत नाहीये हे सगळं जे सायन्स होतंय त्याच्यासोबत. सो मॅम, खूप म्हणजे छान एक्झाम्पल्स तुम्ही देऊन गोष्टी समजवल्या, त्याच्यामुळे ना समजायला पण इझी झालं. आणि म्हणून मी सुरुवातीला पण पॉडकास्टला म्हणालो की तुम्ही ते राईट पर्सन आहात जे डिटेलमध्ये सांगू शकता या गोष्टी. मला विचारायचं आहे की शिवा सायन्स म्हणजे हे नेमकं आता काय आहे, आणि ही साधना वेगळ्या म्हणजे बाकी साधनांपेक्षा कशी वेगळी आहे? तुम्ही आता बोललात ना की राईट पर्सन आहे, तर हे सगळं श्रेय माझ्या गुरुलाच जातं. कारण आम्ही साधारणच होती, जसे सगळे डॉक्टर्स असतात तसे पण तशीच होती. पण जे त्यांनी केली आहे ही कलाकृती, ही त्यांची देण आहे. म्हणून मी त्यांना नमस्कार करते आणि पुढे जाते. तर शिवा सायन्स, जसं शिवा म्हणजे शक्ती आणि सायन्स म्हणजे विज्ञान. जी शक्तीचे जे विज्ञान आहे, शक्ती ही कशी कार्य करते. आपण एवढं ऐकतो, महाकाली आहे, महालक्ष्मी आहे, मा सरस्वती आहे. बरोबर. तर यांच्यामध्ये अंतर आपण काय समजू? मा सरस्वतीला आपण म्हणतो की ज्ञानदेवता आहे, बरोबर आहे. तर का ज्ञानदेवता आहे? तुम्ही सरस्वती माताला बघितलं तर त्यांच्या हातात वीणा असते, राईट. त्यांच्या हे जपमाला असते एका हातात लोटस असते, बरोबर आहे. आणि हे श्वेत वस्त्र धारण केलेलं असतं त्यांनी, बरोबर आहे. मोर बसलेली आहे का? मग ती कशाला तशी? लक्ष्मीजीला बघितलं तर त्या लोटसमध्ये बसल्या पण पाण्यात आहे, आणि गज त्यांच्यावर कशाला? लक्ष्मी कशाला त्यांच्यावर? गज कशाला पाणी फेकतात त्यांच्यावर? याचा मतलब काय आहे? का त्यांना कुठे दुसरी पर्वतावर का नाही बसवलं? बरोबर. हो ना. तर लक्ष्मी जी आहे ती आपल्या स्वादिष्टान चक्रामध्ये असते. भगवान विष्णूचं स्थान स्वादिष्टान चक्रामध्ये आहे. भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी आहे, तर पतीसोबत पत्नी असणारच. तर लक्ष्मीला तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, तर जल म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. लिक्विड जे आहे आपलं जल तत्व, जल तत्व स्वादिष्टांमध्ये आहे. आणि जर तुम्ही स्वादिष्टान चक्राला बघितलं तर त्याच्यात 6 पेटल्स आहे. 6 पेटल म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, हे सगळं जे आपले फिलिंग्स असतात त्याचे प्रतीक आहेत ते सगळे. तो लोटस. जे फिलिंग्स म्हणजे आपल्याला असतो, कोणावर राग आला, कोणाच्याबद्दल आपल्याला लोभ आला, कोणाच्याबद्दल शंका आली, हे सगळे थिंग्स जाऊन कुठे बसतं? स्वादिष्टान चक्रामध्ये जातात आणि ब्लॉक होतात. असं हे फिलिंग्सनी चक्राच ब्लॉक होतात. तर जेवढे तुमचे फिलिंग, कधी स्ट्रेसमध्ये असला तुम्ही, तर ते अंकुचित होतात पॅटर्न्स. तर ते पॅटर्न्स जर अंकुचित झाले तर तुमच्या लाईफमध्ये लक्ष्मी कशी येणार? येणारच नाही. तर ती जी प्रतिमा आहे ती काय दर्शवते? तुमचे जल तत्व म्हणजे स्वादिष्टान. त्यांचे जे आपले पुरातन ऋषीमुनी होते ना, ते असं पिक्चॉरिटिकल तुम्ही बघितलात ना की खूप म्हणजे आपले कलाकृती, मंदिर, ओल्ड मंदिरमध्ये त्यांची वेगवेगळ्या कलाकृती होत्या. तुम्ही आता इवन काम असण्याला आपण खूप हे म्हणतो, पण तुम्ही बघा की ओल्ड त्यांचे किती पोझिशन्स होते तेव्हा त्यांनी सगळे ते कार्विंग्स करून ठेवले, बरोबर आहे. तर वेगवेगळे ते पिक्टोरल होते तेव्हा, जास्त पिक्चरनी, चित्रीकरणनी जास्त एक्सप्लेन कर. तर तसंच त्यांनी लक्ष्मीजीला तसं त्यांनी पोर्ट्रेट केलं. मा कालीला एकदम रुद्र, म्हणजे तुमच्या जीवनात जर प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही कोणाला आवाहन करणार? मा सरस्वतीला, मा लक्ष्मीला की मा कालीला? मा कालीला, कारण ती रुद्र आहे. तुमचे प्रॉब्लेम्स नाश करण्यासाठी ती एक्युरेट आहे. तुम्ही लक्ष्मीची फोटोची पूजा करत राहिला, तुमच्या जलतत्वामध्ये प्रॉब्लेम आहे, ती तुम्ही क्लिअर नाही केली मा कालीचे आवाहन करून, म्हणजे ते दोष नाही काढले, तर लक्ष्मी प्रसन्नच होणार नाही. आपण म्हणतो आता मी कित्येक वर्ष देवाची पूजा, कुठली देवाची पूजा करायची हेच आपल्याला माहित नसतं. हे शिवा सायन्स तर्फे म्हणजे जे गुरुजी आहेत हे असं, म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला कोण आपल्या
साईबाबाला कशाला मानायचं, ह्या देवतेलाच आपण कशाला कधी भैरवची आराधना करायची, कधी अघोरची हे आपल्याला माहीतच नाही. बरोबर आहे. हां, सो ही बेसिकची सुरुवात तिथून होते. पूर्ण पूर्ण म्हणजे तुम्हाला जर अध्यात्माचं ॲक्च्युअल, आणि आता असं कोणच नाही आहे आपल्याकडे, ॲटलिस्ट माझ्या समजमध्ये नाही आहे, जी तुम्हाला बसवून असं हे एक्सप्लेन ABCD जशी एक नर्सरीमध्ये आपल्याला शिकवलं Yes, ते A yes. म्हणजे ॲपल, तसंच बरोबर. आध्यात्मिकचं हे तिथून सुरुवात, की का आपण Okay. रामाची, आता तुमच्या जीवनात जर खूप अग्नी वाढलेला आहे, तुम्हाला खूप गरमी होत असेल आणि डिस्ट्रक्शन खूप होत आहे, तुम्हाला कुठली तत्व, तुम्हाला काय पाहिजे, जलतत्व पाहिजे, शांतता पाहिजे. आणि जर तुम्ही रामाचा जप केला तेव्हा राम मणिपूरमध्ये असतो, हो की नाही, तर र जे अक्षर आहे ते राम बनलं आहे, तर र त्याला तुम्ही ॲक्टिवेट करता आणि मणिपूर अग्नी देतो. तर तुम्ही अग्नी, तुमच्या आयुष्यात ऑलरेडी अग्नी आहे, डिस्ट्रक्शन होत आहे तुमच्या आयुष्यात, आणि तरी तुम्ही रामाची भक्ती केली तर अजून काय वाढणार आहे, अग्नी. ओके. अजून डिस्ट्रक्शन होणार. डिस्ट्रक्शन चांगलंच आहे, पण एवढं व्हायला नकोय की तुम्ही सहनच नाही करू शकत. तेव्हा तुम्हाला थोडंसं, आता आम्ही उन्हात चालतोय तर कधीतरी आम्ही थकून बसतो की नाही, AC मध्ये बसू, नाही तर सावळीमध्ये बसू, थोडा रेस्ट करू, पाणी वगैरे पिऊ, फ्रेश होऊ आणि पुन्हा चालू ना वाटचाल आपली जेवढी राहिली. तर एक सुकून पाहिजे आपल्याला, एक आराम पाहिजे की नाही, आश्रय पाहिजे. आपण कंटिन्युअस कितीतरी वर्ष रामाचा जप केलाय तर काय वाढणार आहे, मग तेव्हा कृष्ण पाहिजे. कृष्ण जो आहे तो जलतत्वाचं प्रतीक आहे. तर आपण कधी कृष्णाची करायची, कधी रामाची करायची, कधी कालीची करायची, हे सगळं सायंटिफिक आहे. आणि हे मला जेव्हा समजलं, जेव्हा मी परमपूज्य भैयाजींशी जोडली, मला पण नाही माहित होतं की का म्हणून, आणि माझे क्वेश्चन्स होते ते का करायचं, किती 33 कोटी देव का सांगितले आहे, ते 33 कोटी देव म्हणजे 33 कोटी व्हायब्रेशन्स आहे, आणि एवढ्या व्हायब्रेशन्स आपल्या लाईफमध्ये पाहिजे. सगळ्यांना 33 कोटी नको आहे, पण पाहिजे की नाही. जेवणात आपल्याला सॉल्ट पाहिजे, जेवणात आपल्याला मधुर पाहिजे, रस पाहिजे, आंबट पण पाहिजे, सगळा रस पाहिजे आपल्या. तसंच आपल्या जीवनामध्ये हे व्हायब्रेशन्स पाहिजे, आणि त्या व्हायब्रेशन प्रत्येक देव, हे जे आहेत सूर्यदेव अग्नी देतात, मग वायुदेवता त्यांची व्हायब्रेशन्स वेगळी आहे. तशाच ह्या 33 कोटी देवतांचे वेगवेगळे व्हायब्रेशन्स आपल्या आयुष्यात पाहिजे, आपल्या आयुष्यात चांगलं करायला, म्हणून तेवढे देवता सांगितलेले आहे. आणि आपल्याला हे समजणं, विज्ञान असणं जरुरीचं आहे, नॉलेज असणं जरुरीचं आहे की कुठल्या देवतेचं आव्हान आपण आपल्या लाईफसाठी करायचं आहे. ओके, नाही बरोबर आहे. जसं तुम्ही सांगितलात की असंही होतं, बरेच जण रामाचा जप कंटिन्यू करत असतात, आणि हे परफेक्ट एक्झाम्पल आहे. मी पण असं लोकांना जवळून पाहिलं की जे वर्षानुवर्ष रामाचा जप करतात, ऑब्व्हियसली जे रिझल्ट येतील ते चांगलेच येतील, पण तुमच्या बॉडीमध्ये जे प्रॉब्लेम्स ऑलरेडी आहेत ते वाढतायत. सो कारण की तुम्ही अग्नी अजून ते वाढवताय रामाचा जप करून त्या वेळेपुरती, पण त्या वेळेला तुम्हाला कोणता योग्य जप करायचा, कोणत्या देवाचा, हे माहिती असणं पण तितकं गरजेचं आहे. माहिती. आणि हे जे आता तसं म्हणतायत ना की आपले जे ओल्ड पूर्वज आहे त्यांनी म्हटलंय की राम नाम घ्यायलाच पाहिजे, ते पण तो युग कुठला होता, तो काळ कुठला होता, तेव्हा ती अवस्थे, तेव्हा काय होतं की रामचा नाम काय करतो, आपले जे हे असतात कर्म जे असतात ते नाश करतो, अग्नितत्व आहे ते. तर त्यांचा मेन उद्देश काय होता की आपले कर्म म्हणजे इच्छा मारून टाकणे व इच्छा कट करणे, कारण ते ऑलरेडी आध्यात्मिकमध्ये होते, त्यांना पुढची पाहिजे होती. आपण आता आध्यात्मिक आहोत का, मग आपण असे डोळे बंद करून आपल्याला काय पाहिजे आपल्या लाईफमध्ये ते आपण केलं पाहिजे. राम नामने कर्म कटतात, हे करेक्ट आहे, पण आपण आता ऑलरेडी तुम्ही आता काम करताय, तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहे, तिथे तुम्हाला स्ट्रेस आहे, ठीक आहे, तुम्हाला कॉम्पिटिशन लढायचं आहे, हे सगळे थिंग्स आहेत, बरोबर आहे, तुम्हाला टार्गेट पुरे करायचे आहेत, तर त्या अवस्थेत तुमची जी स्वादिष्टान चक्राची अवस्था काय असणार आहे, एकदम स्ट्रेस. आणि तेव्हा तुम्हाला रिलॅक्सेशन पाहिजे, तेव्हा तुम्ही कुठला काय करताय त्याच्यावर अवलंबून आहे की तुमच्या जीवनात काय येणार आहे. तेव्हा तुम्ही रामचाच जप केला, रामचीच प्रार्थना केली तर अजून अग्नी वाढणार आहे, मग भांडणं होतात घरामध्ये. करेक्ट. आणि मग तुम्हाला त्याचा आन्सर नाही मिळत, मग तुम्ही मग प्रॉब्लेम्स होतात, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स अशामुळे होतात, तुम्हाला माहीतच नाही की कुठे चुकतंय. बरोबर.
करेक्ट मेडिसिन ॲक्च्युली मेडिसिन आहे ते. मेडिसिन करेक्ट रुग्णाला करेक्ट अवस्थेमध्येच द्यायला पाहिजे. येस, चुकीचं दिलं तर ते चुकीचं काम करतं. ते पण आहे. सो मॅम, जसं की परमपूज्य भैयाजींबद्दल तर आता इतकं तुम्ही माहिती सांगितली आणि त्यांच्या साधनेबद्दल पण तुम्ही सांगितलात. त्यांच्याबद्दल मला ना थोडं ब्रीफमध्ये अजून सांगा. आणि मेन म्हणजे ना, जसं फॉर एक्झाम्पल मला जॉईन व्हायचे साधनेमध्ये, आणि बऱ्याच जे आता पॉडकास्ट हा पाहत आहेत बऱ्याच प्रेक्षकांनाही म्हणजे त्यांना भेटण्याची ती उत्सुकता, कारण ती एनर्जीबद्दल जे तुम्ही सांगितलं ती वेगळीच एनर्जी आहे. सो त्यांना भेटण्याची उत्सुकता तर ऑब्व्हियसली आपल्या प्रेक्षकांनाही असणार, आणि त्या साधनेबद्दल अजून जाणून घेण्यासाठी. सो त्यांना कसं भेटणं पॉसिबल आहे, आणि काय वे जरा सांगा प्लीज, कसं त्यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. परमपूज्य भैयाजीबद्दल जर सांगायचं असेल तर ते एक असे व्यक्ती आहेत ज्यांनी जंगलमधली साधना पण अनुभवली आहे संन्यास घेऊन, आणि ज्यांनी संसारमध्ये राहून पण साधना केली आहे. तर त्यांना हे सगळं माहिती आहे की लोकांच्या बरोबर काय समस्या असतात आणि कसे आपण त्याच्यावर जाऊ शकतो. बरोबर. दुसरं, आता तुम्ही कोणालाही बघितलात जे आपले जे संत हे जाऊन साईबाबा ओम समर्थ वगैरे, त्यांच्याशी आपण कनेक्ट नाही करू शकत, म्हणजे बोलू शकत नाही. तर आपल्याला असा एक कोण पाहिजे जो आपल्याला गाईड करू शकतो, जो आपल्याला इंडिव्हिज्युअली बघू शकतो आपल्या लाईफमध्ये काय कमी आहे ते सगळ्या. आता असं जे एक नामजप दिला आणि तो कंटिन्यू केला तर आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. बरोबर. त्यापेक्षा आपल्याला जे आता सोसायटी आहे ती रिझल्ट ओरिएंटेड आहे, गोल ओरिएंटेड आहे. तर आपल्या लाईफला बघून प्रॉब्लेम्स का येत आहेत आपल्या लाईफला, कशामुळे येत आहेत, सगळे प्रॉब्लेम्स आपलेच असत नाही. जर एका माणसाच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम आहे आणि तोच प्रॉब्लेम जर 2-3 लोकांना त्याच परिवारमध्ये असेल तर तो मेनली मे बी पितृदोषमुळे येऊ शकतो या वास्तुदोषमुळे येऊ शकतो. तुम्ही कितीही मेडिसिन घेतलं तर तुमचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आणि मी एवढे वर्ष बघितलेत की जेव्हा ते थोडी वास्तू चेंजेस करतात तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांचा प्रॉब्लेम निघून जातो. करेक्ट. तसंच जे वास्तुशास्त्र सांगितलं आहे, आता वेस्ट साईड आहे ती लेडीजची बाजू असते, जर माता आपण म्हणतो त्यांना. तर जर वेस्ट साईडमध्ये प्रॉब्लेम असेल तर आपल्या आईला प्रॉब्लेम होतो, घुटण्याचा प्रॉब्लेम येणार आणि कसला. आपण इथे मेडिसिन देत राहतो आणि ते प्रॉब्लेम्स काय सॉल्व्ह होत नाही. मग का प्रॉब्लेम येतो आहे लाईफमध्ये हे जाणणं जरुरीचं आहे की नाही, तर तो कोण सांगू शकतो. ज्याची दृष्टी ओपन आहे त्यांना माहीत पडतं. ते डिवाइन सेशन घेतात, त्याच्यात काय होतं की जी लोक आहेत ज्यांची आध्यात्मिक प्रोग्रेस थांबलेली आहे, तर त्यांना समजत नाहीये की मी पहिली चांगली साधना करत होतो, माझं बरं ध्यान लागत होतं, आता का नाही लागत आहे, आता का अनुभूती येत नाहीये, की और मी कुठे काय करू शकतो. आता लाईफमध्ये मला आध्यात्मिक प्रोग्रेससाठी कुठली साधना करू शकतो. असे साधक पण जुडतात. हो. आणि ज्या लोकांना प्रॉब्लेम्स आहेत आपल्या लाईफमध्ये आणि कशी त्यांना माहीत नाहीये की का प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यांना कुठला पित्र आहे, वास्तू आहे, हे कसं अप्रोच करणार आपण. तर हे प्रॉब्लेम्स कुठले आहेत, तर ते डिवाइन सेशन एक असतं ज्याच्यात परमपूज्य भैयाजी वीकमध्ये 1 दिवस बसतात. आणि झूम मीटिंग असते, तुम्ही त्यांच्याशी ऑनलाईन जोडू शकतात. ही फॅसिलिटी आतापर्यंत कुठेच नाही आहे देशभरात, जिथे तुम्ही डायरेक्टली आपला क्वेश्चन गुरुकडे मांडू शकतात आणि ते तुमच्या आयुष्यात बघणार आणि सांगणार आहे की तुमचं तिथून म्हणजे घरूनच ते बघतायत की तुमच्या घरामध्ये वास्तू आहे की तुम्हाला पित्र आहे की काय आहे. अच्छा, तो प्रॉब्लेमच माहिती पडतो. हो, ते तुम्हाला सांगतात. म्हणजे त्या डायरेक्शन मग मध्ये तुम्ही वर्कआउट करू शकता. बरोबर आहे. येस, इझी होऊन जातं. आणि मेनली दुसरं कसं आहे की आता जे मृत पावतात लोक, त्यांची एवढ्या इच्छा असतात. बरोबर. ते मग काय होतं की जेव्हा इच्छा असतात ना आणि आपण त्यांना पकडून ठेवतो तर त्यांची जायची इच्छा असत नाही. आपण म्हणतो की ते स्वर्गात गेले असतील, ते नाही जात.
ते ह्या थर्ड डायमेन्शनमध्येच राहतात. म्हणजे हा. काय होतं की आपण म्हणतो की ते किती चांगले होते, ते हे असं करत होते तसं, पण त्यांना पण लोभ असतो आणि ते पण राहतात इथे. ते मूव्ह होत नाही पुढच्या हा डायमेन्शनला हा आणि त्यालाच पितृदोष म्हणतो. ओके. एवढी पूजा करतो, सगळं करतो आपण, तर ते श्राद्ध वगैरे करतो, पण ते खरेच मुक्त पावले आहेत का? मुक्त झाले आहेत का? म्हणजे पुढच्या ह्याच्यात गतीत गेले आहे का? हे आपल्याला कसं कळणार? ओके. ते सांगतात आणि वर्षातून एकदा पितृपक्षाला ते साधना करतात, ज्याकडून तुमचे जर पितृ पुढच्या गतीला गेले आहेत तर त्यांना ते जातं, साधना जाते आणि आपल्याला ते अजून आशीर्वाद देतात. अच्छा. आपल्या लाईफमध्ये अजून चांगले प्रॉस्पेक्ट्स येतात. म्हणजे प्रोग्रेस होते आपली. प्रोग्रेस होते आपली. हो. आणि दुसरं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रेझेंट लाईफ व्यवस्थित करणे जास्त जरुरीचं आहे. तर त्याच्यात मग काय असतं की 2 प्रकारचे सेशन्स असतात. मेडिटेशन सेशन, चक्रा मेडिटेशन सेशन्स असतात आणि तत्वा बॅलन्सिंग सेशन्स असतात. तर चक्रा मेडिटेशनमध्ये ते तुम्हाला मंत्र देतात आणि तुम्ही साधना करायची आणि मग तुम्हाला ते चेंजेस भेटणार तुमच्या आयुष्यात. त्यांची जी साधना आहे ना ती प्रॅक्टिकली आपल्या शरीरात काम करते. तुम्हाला रिझल्ट भेटणार. जे पण कोणी साधना करणार, जे आता थोडी लोक काय करतात, मंत्र घेतात आणि जातात घरी आणि ते प्रॅक्टिसच करत नाही, तर त्याच्या लाईफमध्ये चेंजेस होणार. त्यापेक्षा न केलेलं बरं. बरोबर आहे. फक्त तुम्ही मंत्र घेऊन करणार काय करणार? तुम्ही ती प्रॅक्टिस करायला पाहिजे, ते जे रिझल्ट पाहिजेत तर. आणि दुसरी म्हणजे जे कोणी येऊ शकत नाही सेशन्सला, त्यांना आध्यात्मिक नको आहे, त्यांना फक्त चांगलं राहायचं आहे, स्वस्थ राहायचं आहे, आणि जे आपले आई वडील वगैरे जे जास्त वेळ करू शकत नाही साधना वगैरे, त्यांच्यासाठी हिलिंग सेशन्स आहे वेगवेगळ्या. जसं आता पुण्यामध्ये स्ट्रेसचं सेशन्स असणार आहे ऑगस्टमध्ये. तर ते जे आपले स्ट्रेस म्हणजे काय आहे की कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस असू शकतो. जर मी तुम्हाला सांगितलं की एक गुलाबाचं फूल आहे, त्याला तुम्हाला असं हातात घेऊन थांबायला सांगितलं, तर गुलाबाच्या फुलाला किती वजन असते? वजनच नसते, हलका असतं. तुम्ही किती वेळ थांबणार तसे? 1 तास थांबणार, 2 तास थांबणार त्या पोझिशन. एक दिवस मी सांगितलं असंच घेऊन, मग काय होणार आहे तुमच्या हाताला आणि तुमच्या डोक्याला? बरोबर. म्हणून स्ट्रेस जो आहे तो फक्त जे औषधं घेतात त्यांना स्ट्रेस नसते, सिम्पटम. प्रत्येकाला स्ट्रेस असतो, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस असतोच असतो. ते तर आहे. आणि त्यांच्या सेशनमध्ये सगळ्यांनाच जो एक रिझल्ट भेटतो ना, ते स्ट्रेस फ्री होतात एकदम. म्हणजे ती माइंड वॉश करून देतात. असं क्लीन स्लेट असते ना आपली, खूप लिहिलेलं आहे ते कसं दिसणार आहे, ब्लॅक बोर्ड, आणि एकदम पुसलेला ब्लॅक बोर्ड तसा. जेव्हा तुम्ही 5 दिवसाचं सेशन करून जाणार तेव्हा तुमची माइंडची स्थिती अशी असते की एकदम ब्लँक झालेलो आहे एकदम. ओके. हो. आणि छोटे मोठे जे दुखणी असतात, जसं स्पाईन प्रॉब्लेम असेल वगैरे, ते तर ते तुरंत 5 मिनिटातच ते हील करून, जर जी डिस्कमध्ये जर फसली आहे नस वगैरे, तर सियाटिका असेल तर ते तुरंतच करून देतात. ओके. तुरंत. त्याला आपण ऑरा सर्जरी म्हणतो. ते पण एन्शियंट सायन्स आहे. जर तुम्ही प्राणिक हिलिंग, रेकी वगैरे हे तुमच्या म्हणजे तुम्ही बघितलेलं असेल या प्रॅक्टिस करत असेल या माहीत असेल तुम्हाला, तर परमपूज्य भैयाजी जे आहेत ते ओरिजिनल जे आपलं होतं, ॲक्च्युली हे जे हिलिंग टेक्निक्स जे आता प्रचलित आहेत रेकी, ते आपले इंडियाचे होते. बरोबर. ते त्यांनी तिथे घेऊन गेले तिबेटला आणि थोडंफार डेव्हलप केलं आणि तिथून आलंय आपल्याकडे. जर तुम्हाला बघायचं असेल की किती शक्ती आहे ह्याच्यामध्ये, तर कारण ते एक माणसाला नाही करत, ते एका टाइमला त्यांच्या पुढे जर 1000 माणसं सुद्धा बसवली त्या डिझीजची, तर ते आरामात ते क्युअर करून देतात. तर तुम्हाला जी शक्ती अनुभवची असेल तर तुम्ही सेशन करून बघा एकदा. आणि तुम्ही तसं करून जोडू शकता. बरोबर आहे. नाही, मी पण आपल्या प्रेक्षकांना तेच विनंती करेन की बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत. सो तुम्ही एकदा सेशन अटेंड करून बघा. आणि बऱ्याच वेळा म्हणजे मी पण खूप जवळून ह्या गोष्टी पाहिल्यात, ज्या वेळी ते ट्रीट करतात लोकांना. सो असे काही समस्या असतील, जसं पायाला घेऊन किंवा पाठ कोणाची दुखते किंवा छोटे छोटे मेडिकल इश्यूज जे असतात, ते पण जेव्हा तुम्ही घेऊन जाल ना, तुम्हाला समजेल की ह्या गोष्टी मे बी 6 महिने, वर्ष लागणार होता किंवा एक अशा गोष्टी ज्या ट्रीट होणारच नव्हत्या, त्या पण तिथे जाऊन आल्यानंतर बऱ्या होतात. सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता परमपूज्य
भैयाजींना. त्यांचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे मी. म्हणजे तुमच्या लाईफला पण पुढे एक वेगळा मार्ग मिळेल आणि ऑब्व्हियसली एकदा तुम्ही ते सेशन अटेंड केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट्स येतीलच. तुम्ही प्लीज कमेंटमध्ये पण जेव्हा जाऊन याल तेव्हा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे अनुभव शेअर करा. म्हणजे बाकीचे लोक जेव्हा पुढे पण कधी हा पॉडकास्ट पाहतील तेव्हा त्यांना पण इम्पॉर्टन्स कळेल शिवा सायन्सबद्दल, की किती महत्त्वाचं आहे ते प्रत्येकाने समजून घेणं आणि त्यांची साधना करणं. सो मी त्यांचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे, तिथे तुम्ही चेक करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आपलं हिंदी चॅनल जे आहे त्याच्यावरती परमपूज्य भैयाजींसोबत पण एक पॉडकास्ट मी अरेंज करणार आहे लवकरच. काही दिवसांमध्ये तो पण अपलोड होईल. आणि मेन म्हणजे त्यामध्ये ना डिटेलमध्ये भैयाजी स्वतः ते पण सांगणार आहेत की कशा गोष्टी वर्क होतात आणि कसं लोकांना ते हील करतात आणि असे कोणते मंत्र असतात जे ते सांगतात त्यांच्या साधकांना आणि त्याचा मग कसा रिझल्ट येतो त्यांच्या लाईफमध्ये, त्यांचे आयुष्य त्यांचं कसं चेंज होतं. सो होऊ शकतं की त्या पॉडकास्टच्या म्हणजे ह्या पॉडकास्टच्या आधीच तो आला असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये मी लिंक मेन्शन करतो. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक मेन्शन करतो. डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक चेक करा. आणि थँक्यू सो मच मॅम. एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि मी पण शिवा सायन्सला अजून खूप जवळून समजू शकलो तुमच्यामुळे. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.